नमस्कार मंडळी. बरेच दिवस झाले मी माझे अनुभव तुम्हाला व्हिडिओमधून शेअर केले नव्हते आणि काही व्हिडिओ बनवले होते, पण ते मी अपलोडही केले नव्हते. कारण की मी गावी होते. माझं काही वैयक्तिक काम होतं. त्या कामासाठी मी कोकणामध्ये गेले होते आणि कोकण हे माझं गाव आहे. कोकणामध्ये दापोली तालुका, या दापोलीच्या ठिकाणी मी गेले होते. त्याच्यामुळे ते खेडेगावामध्ये कसं नेटवर्क लवकर मिळत नाही आणि त्या नेटवर्क न मिळाल्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आले नाही आणि काही व्हिडिओ मला अपलोड करता आले नाही. पण धन्यवाद मंडळी. मी माझे अनुभव जे BK शिवानीचे व्हिडिओ बघून जे मला अनुभव आलेले आहेत, ते सगळे अनुभव मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत सांगत आहे. तर प्लीज कृपया बघा किंवा लक्ष द्या. मी सांगते ते. सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्याला जी काही कोण आवडती व्यक्ती आहे किंवा जी आपल्याला हवी आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि मनामध्ये मनन करा. मनन करा कसं, की ती व्यक्ती माझ्याबरोबर बोलत आहे, आम्ही दोघं चहा पाणी वगैरे घेत आहोत, नाश्ता करत आहोत किंवा आम्ही एकत्र बसलो आहोत, गप्पा मारत आहोत, असं इमॅजिन करा. म्हणजे मनन करा आणि बघा थोड्या दिवसांनी ती व्यक्ती खरोखर तुमच्यासोबत असेल आणि तुमच्यामधले जे काही मतभेद असतील तेही मिटलेले असतील. तर मंडळी, हा व्हिडिओ मी तुम्हाला याच्यासाठी शेअर करते की हा मी अनुभव घेतलेला आहे. माझ्या एका मित्राबरोबर भांडण झालेलं होतं आणि ते भांडण एवढं विकोपाला गेलं होतं की एकमेकाचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती. पण मी नंतर जे BK शिवानीचे व्हिडिओ बघायला लागली आणि त्या व्हिडिओवर मी काम करायला लागले की बघूया आपण या व्हिडिओमार्फत आपल्याला काही फरक पडतो का किंवा आपल्याला काही फायदा होतो का. आणि मग मी हे जे व्हिडिओ बघून प्रत्येक म्हणजे गोष्ट अवलंबली. म्हणजे मी प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि त्या प्रत्येक गोष्टीवर मी काम करायला लागले आणि ते मी सक्सेस पण झाले त्याच्यामध्ये. कारण मला तो अनुभव आला की ज्या व्यक्तीचं माझ्याबरोबर भांडण झालं होतं आणि ती व्यक्ती माझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नव्हती असं बोलली होती किंवा मीही बोलले होते. खास करून माझी एक मैत्रीण आहे की आम्ही एकत्र काम करत होतो आणि मग ती रिटायर झाली, मीही रिटायर झाले, पण आमच्यामध्ये मतभेद तसेच राहिले आणि प्रत्येक वेळी तिला माझी आठवण यायची, मला तिची आठवण यायची, पण एकमेकीशी आम्ही संपर्क साधत नव्हतो. कारण इगो आला होता ना आतमध्ये, आमच्यामध्ये दोघींमध्ये इगो आला होता की मी पहिली बोलते की ती मला पहिली फोन करते. पण असं नंतर BK शिवानीचे व्हिडिओ बघितले आणि मला ते प्रचिती आली की बघूया आपण काय करूया, काय होतं आहे का. आणि असंच म्हणजे मला वाटतं 10 दिवस मी केले असतील. 11व्या दिवशी मीही तिला फोन लावते आणि तीही मला फोन लावते आणि दोघींचे फोन एंगेज येतात. मग नंतर शेवटी मी फोन उचलला आणि मी तिला बोलले, म्हटलं काय झालं, आता का फोन केलास. तर ती मला म्हणते, अगं मी तुला कधीपासून फोन करते. आणि माझ्या मनात तर ते पहिल्यापासूनच होते की मी तिला फोन करत होते, पण मी तिला ते बोलले नाही की मी तुला फोन करत होते. पण ती मला बोलली की मी तुला कधीपासून ट्राय करते, अगं भेट ना गं, आपण दोघी एकत्र भेटूया, बरेच दिवस झाले, आपण रिटायर झालो पण भेटलो नाही. आणि मग आम्ही दोघींनी ठरवलं की चला भेटूया आणि एक दिवस फिक्स करून आम्ही दोघी एका हॉटेलमध्ये भेटलो. खूप गप्पा मारल्या. जेवढं काय बोलतात ना, जेवढं कामामध्ये सर्व्हिसमध्ये जे काय अनुभव होते ते एकमेकीसोबत आम्ही सांगत होतो, एकमेकींचं ऐकत होतो आणि इतका आनंदी वेळ आमचा गेला की कधी असं मला वाटलं की मला भरपूर काही म्हणजे खूप मोठा खजिना मिळाला. कारण बरेच दिवस एकदम आवडती माझी ती मैत्रीण होती आणि तीही माझी आवडती होती आणि मीही तिची आवडती होती. कारण आम्ही आमच्या घरच्या दुःखाच्या गोष्टी एकीजवळ सांगत होतो, एकमेकीचा सल्ला घेत होतो. कुठे जायचं असेल तर एकमेकी डिसाईड करत होतो की आपण इकडे जाऊया का, आपण तिकडे जाऊया का. आणि अशी आमची इतकी वर्षाची मैत्री होती आणि ती अशी थोडे दिवसासाठी लांब झाली होती, पण आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि आज आम्ही दोघीही
आता कुठे जायचं असेल तरी आम्ही एकमेकीला सांगतो की मी इकडे जाते हां, मला 4-5 दिवस लागतील, किंवा तिला गावी वगैरे कुठे जायचं असेल तर तीही मला सांगते आणि परत आमची मैत्री सुरू झाली. म्हणतात ना, रिटायर झाल्यावर आपण खाली असतो, आपल्याला काही कामधंदा नसतो आणि मग अशा आठवणी आपल्याला एक सुखद अनुभव देऊन जातात आणि तो सुखद अनुभव माझ्या मैत्रिणीच्या मार्फत मला मिळाला. धन्यवाद मंडळी. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि बघा तुम्ही हे करून तुम्हाला काय त्याचा अनुभव येतो ते. 10 दिवस करा, 10 दिवस सतत त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणा आणि मनन करा की आम्ही दोघं एकत्र भेटलो आहे, आम्ही दोघी एकत्र भेटलो आहे, आम्ही गप्पा मारतो आहे आणि आम्ही हसून खेळून मजेत आहोत, असं मनन करा आणि बघा तुम्हाला अनुभव येतो की नाही ते. आणि अनुभव आला तर मला ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.